गुड मॉर्निंग। आता पुढचा जो पार्ट आपण मागच्या वेळेला बघितलेला होता तो म्हणजेच बायर स्ट्रेन थेरी बघितलेली होती, पर्टिक्युलरली सायक्लोब्युटेन सायक्लोपेंटेन हिच्या करता। आणि त्यामध्ये आपण असं म्हटलेलं होतं की डेव्हिएशन जे येतं त्यामुळं आपल्याला स्टॅबिलिटी बघायला मिळते आणि त्या स्टॅबिलिटीमध्ये सायक्लोहेक्झेन ह्याचा ज्यावेळेला आपण बायर स्ट्रेन थेरीप्रमाणे डेव्हिएशन्स बघायला घेतले तर त्यावेळेला बायर स्ट्रेनच्या थेरीप्रमाणे सायक्लोहेक्झेन ची निगेटिव्ह कॅरेक्टर येत होतं। आता निगेटिव्ह कॅरेक्टर येतं म्हणजेच नेमकं काय होतं की त्याला आपण फ्री रोटेशन म्हणतो आणि म्हणून सायक्लोहेक्झेन निगेटिव्ह आपल्याला पर्टिक्युलरली रोटेशन डेव्हिएशन येतं, म्हणून आपल्याला त्याचे रोटेशन हे फ्री रोटेशन आहेत आणि फ्री रोटेशन असल्या कारणानं सायक्लोहेक्झेन हे नॉन प्लॅनर जॉमेट्रीमध्ये येतात, हे असं आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं। ओके, मग आता जो पुढचा पार्ट येतो की सायक्लोहेक्झेन सारखा जो मॉलिक्यूल आहे जो फ्री स्ट्रेन देणारा आहे तो सांगण्याचं काम अकॉर्डिंग टू सॅशे अँड मोहर। सॅशे अँड मोहर ह्या सायंटिस्टने काय सांगितलं, द सायक्लोहेक्झेन परफॉर्म्स द कन्फॉर्मेशन्स। तर कुठला कन्फॉर्मेशन सायक्लोहेक्झेन परफॉर्म करतो? बिकॉज एज यू अवेअर ऑफ दॅट सायक्लोहेक्झेन इज having a free rotation because of its a negative deviation, means cyclohexane has a free strain, म्हणजे त्याचा स्ट्रेन हा फ्री आहे एवढं लक्षात ठेवा। आणि म्हणून सायक्लोहेक्झेन हा आपल्याला नॉन प्लॅनर जॉमेट्री मध्ये बघायला मिळतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर। आणि हे सांगायचं काम कोणी केलं तर सॅशे अँड मोहरने। आणि मग जे आपण पर्टिक्युलरली जे कन्फॉर्मेशन्स म्हणजे जे कन्फॉर्मर्स मिळतो ड्यू टू द रोटेशन, ओके, ड्यू टू द रोटेशन द अरेंजमेंट ऑफ द ग्रुप और एटम इज गोइंग टू बी डिफरंट, दॅट इज कॉल्ड एज अ कन्फॉर्मर्स और रोटामर्स। म्हणजे सायक्लोहेक्झेन्स मध्ये कसे असू शकतील तर त्यांनी काय सांगितलं सॅशे अँड मोहरने, सायक्लोहेक्झेन इज अ मोर स्टेबल। का स्टेबल आहे? बिकॉज ऑफ अ फ्री स्ट्रेन। फ्री स्ट्रेन कशामुळे आलंय तर ड्यू टू निगेटिव्ह डेव्हिएशन, म्हणजेच ते स्ट्रक्चर आहे नॉन प्लॅनर स्ट्रक्चर। हेन्स कन्फॉर्मेशन इन सायक्लोहेक्झेन म्हणजेच जे कन्फॉर्मर्स मिळणार आहेत म्हणजेच अराउंड द इंटरन्यूक्लियर ऍक्सेस जो रोटेशन मुळे आपल्याला व्हेरियस टाइप्स ऑफ स्पॅटियल अरेंजमेंट बघायला मिळणार आहेत, स्ट्रक्चर्स बघायला मिळणार आहेत, ते कन्फॉर्मेशन इन सायक्लोहेक्झेन इज कॉल्ड एज अ चेअर कन्फॉर्मेशन किंवा सायक्लोहेक्झेन इन बोट कन्फॉर्मेशन्स असं म्हटलं जातं। आता चेअर कन्फॉर्मेशन हा झेड टाईप किंवा झेड कन्फॉर्मर्स म्हणून किंवा झेड फॉर्म म्हणून ओळखला जातो। म्हणजेच सायक्लोहेक्झेन चे जे 6 कार्बन आहेत यांची अरेंजमेंट अशी केलेली आहे की त्यांचा जो स्ट्रक्चर येतो इन फ्री स्ट्रेन, ओके, ते झेड टाईप म्हणजेच चेअर टाईप कॅरेक्टर येतं। आता ह्यामध्ये चेअर कन्फॉर्मेशन मध्ये बॉन्ड अँगल जो आहे सगळ्याच कार्बनचा, हा कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 असे जे कार्बन नंबर्स आहेत ह्या सगळ्या कार्बन नंबर्स मधला जो बॉन्ड अँगल आहे तो 111 डिग्रीचा आहे, विच इज व्हेरी क्लोज टू 109 डिग्रीज। आता 109 डिग्रीज कोणामध्ये आहे की ज्याच्यामध्ये कार्बन sp3 हायब्रिडायझेशन मध्ये येतो, त्याच्या क्लोज आपल्याला चेअर कन्फॉर्मेशन्स मध्ये सायक्लोहेक्झेनचा बॉन्ड अँगल 111 डिग्रीज बघायला मिळतो। आणि हेच तुम्हाला सांगतं की त्याच्यामध्ये फ्री स्ट्रेन आहे, नॉन प्लॅनर जॉमेट्री आहे। मग ह्या चेअर फॉर्म मध्ये जर आपण बघितलं तर 2 प्रकारचे आपल्याला बॉन्ड बघायला मिळतात ईच अँड एव्हरी कार्बनला। कुणाबरोबर बॉन्ड तर हायड्रोजन बरोबर बॉन्ड, म्हणजेच देर आर 2 बॉन्ड्स कुणाबरोबर तर हायड्रोजन बॉन्ड। एक आहे इक्विटोरियल, इक्विटोरियल म्हणजेच प्लेन मध्ये असणारा, एकाच प्लेन मध्ये म्हणजे सेम प्लेन मध्ये असणारा हा इक्विटोरियल। अँड एक्सियल, एक्सियल म्हणजे काय, एक तर अबाव द प्लेन और बिलो द प्लेन। आणि म्हणून इक्विटोरियल बॉन्ड आणि एक्सियल असे 2 हायड्रोजन बॉन्ड असतात। कारण का सायक्लोहेक्झेन मध्ये तुम्हाला माहिती आहे की असे आपल्याला 6 पर्टिक्युलरली काय बघायला मिळतात, हे असं आपण सायक्लोहेक्झेन काढतो, इथं CH2, इथं CH2, इथं CH2, इथं CH2, म्हणजेच प्रत्येक कार्बनला
2 हायड्रोजन आहेत, म्हणजेच प्रत्येक कार्बन 2 बॉन्ड हायड्रोजन बरोबर करणार आहे. त्यातला एक येतो इक्विटोरियल. ओके, एक येतो इक्विटोरियल जो इन रिप्रेझेंट केला जातो आणि तो इन प्लेन असतो, म्हणजे एकाच प्लेन मध्ये असतात कार्बन आणि तो हायड्रोजनचा बॉन्ड. आणि ऍक्सियल म्हणजेच जो आयदर अबाव द प्लेन असेल किंवा बिलो द प्लेन असेल. कुणाबरोबर असणार आहे तर हायड्रोजन बरोबरच असणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऍक्सियल बॉन्ड इज अ परपेंडिक्युलर. ऍक्सियल बॉन्ड काय आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. म्हणजेच कार्बन बरोबरचा हायड्रोजनचा जो ऍक्सियल बॉन्ड आहे तो परपेंडिक्युलर आहे अँड इक्विटोरियल आहे. इक्विटोरियल बॉन्ड आहे इन द प्लेन, म्हणजेच सेम ऍज, म्हणजे जसा हा काढलेला आहे ना तसा तो सेम येतो. फक्त थोडस आपल्याला त्याचा स्ट्रेन कमी आल्याचा, एकदम 90 डिग्रीज मध्ये इक्विटोरियल बॉन्ड हा कधी असत नाही, तर तो आपल्याला हे असं थोडासा काय करायला जातो, झुकाव झालेला दिसायला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. पुढं लक्षात घ्या, ऍक्सियल बॉन्ड जो आहे हे इथं कार्बन नंबर 1. आता कार्बन नंबर 1, 3 अँड 5 दे आर ऍक्सियल, म्हणजेच जे विषम प्रमाणात येतात, म्हणजे ऑड नंबर्स आहेत कार्बनचे ते सगळे मी वरती घेतलेले आहेत. ओके, आणि इव्हन नंबरचे कार्बन आहेत ते खालती आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या, कार्बन नंबर 1 हा अबाव असतो आणि त्याच्या खालती कार्बन नंबर 2. मग कार्बन नंबर 3 अबाव, कार्बन नंबर 4 बिलो, कार्बन नंबर 5 अबाव, कार्बन नंबर 6 बिलो. म्हणून C1, C3 अँड C5 आर ऍक्सियल बॉन्ड. C1, C3 बघा, हा C1, C3, C5 यांचे सगळे ऍक्सियल बॉन्ड अबाव आहेत. आणि C2, C4 अँड C म्हणजेच जे आपल्याला इव्हन मध्ये आहेत त्यांचे ऍक्सियल बॉन्ड सगळे बिलो कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हे जरी आपल्याला इथं बिलो वाटतं तर हा बिलो नाही आहे, हा अबाव द प्लेन असल्यामुळं, वरती असल्यामुळं हे आपल्याला हा बिलो अबाव येणार आहे आणि हा बिलो येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही म्हणणार सर तिथं तुम्ही बाहेर काढताना काय केलेलं आहे की खालती दाखवलेला आहे C3 वरती, म्हणजे तो बॉन्ड अबाव यायच्या ऐवजी बिलो आहे. नाही, ज्यावेळेला 3 डायमेन्शनल कॅरेक्टर मध्ये बघता त्यावेळेला हा अबाव येतो आणि C4 चा जो आहे तो बिलोला येतो, एवढं लक्षात ठेवा. सो C1, C3 आणि C5 हे ऍक्सियल बॉन्ड्स काय आहेत, हे अबाव येतात, हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं. ओके, आणि जो आपल्याला C2, C4 आणि 6 फक्त कन्फ्युजन येतं C3 आणि C4 मध्ये. बाकीच्या ठिकाणी हा बिलो आहे, हा बिलो आहे, इथं अबाव आहे, इथं अबाव. फक्त 3 आणि 4 मध्ये ज्या वेळेला 3 डायमेन्शनल कॅरेक्टर मध्ये बघता त्यावेळेला 3 हा जो कार्बनचा बॉन्ड आहे, म्हणजेच बघा हा कार्बन नंबर 1, 2, 3 हा अप्पर येतो, म्हणजेच ह्याचा बॉन्ड इथं हायड्रोजनचा हा जो आहे हा दाखवत आणा आणि हा असा. ओके, हे लक्षात ठेवा. हा अबाव येतो आणि एक बिलो येतो, हे लक्षात ठेवा. आणि तो C3, C4 मधला ऍक्सियल बॉन्ड हा अबाव येतो आणि इक्विटोरियल बॉन्ड हा बिलो येतो. आणि C4 मध्ये ऍक्सियल बॉन्ड हा बिलो येतो आणि इक्विटोरियल बॉन्ड हा प्लेन मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे C1, C3 आणि C5 आर ऍक्सियल बॉन्ड अबाव, C2, C4 आणि C6 हा ऍक्सियल बॉन्ड बिलो असतो, एवढं डोक्यात ठेवा. आणि दॅट इज पर्टिक्युलरली कन्फॉर्मेशन ऑफ अ सायक्लोहेक्झेन. हा सगळा महत्वाचा पार्ट आहे. आता बघा, सायक्लोहेक्झेन मी सांगितलं मोर स्टेबल आहे बिकॉज ऑफ अ फ्री स्ट्रेन. कोण सांगतं तर अकॉर्डिंग टू सॅशेज अँड मोहर. फ्री स्ट्रेन्स असल्यामुळं, डेव्हिएशन हा निगेटिव्ह असल्यामुळं नॉन प्लॅनर आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण सायक्लोहेक्झेन च कोएक्सल म्हणजेच इंटरन्यूक्लियर ऍक्सिस बरोबर किंवा इंटरन्यूक्लियर ऍक्सिसला धरून ज्या वेळेला मुवमेंट करतो किंवा रोटेशन करतो त्यावेळेला आपल्याला सायक्लोहेक्झेन्स मध्ये जर हे चेअर टाईप स्ट्रक्चर काढलं तर त्याचं आपल्याला येतं चेअर कन्फॉर्मेशन्स म्हटलं जातं. चेअर कन्फॉर्मेशन्स मध्ये बॉन्ड अँगल हा 111 डिग्रीचा असतो आणि इट इज व्हेरी क्लोज टू 109 डिग्रीज टू 5 मिनिट्स. देर आर 2 बॉन्ड्स, एक इक्विटोरियल अँड ऍक्सियल बॉन्ड येतो. ऍक्सियल बॉन्ड हा परपेंडिक्युलर आहे, हा लक्षात ठेवा. आणि इक्विटोरियल बॉन्ड हा प्लेन मध्ये येतो, हे लक्षात घ्या. C1
हा जर अबाव असेल तर C2 हा बिलो असतो आणि म्हणून इथं C1, C3 आणि C5 आर ऍक्सेल बॉन्ड अबाव येतात. C2, C4 आणि C6 ऍक्सेल बॉन्ड हा बिलो येतो, हे लक्षात ठेवा. आता इथं C1 आणि C2 हा C1 आणि हा C2 बघा ह्यातले जे ऍक्सेल बॉन्ड आहेत हा आणि हा एक्झॅक्ट अपोजिट आहेत म्हणून दे आर ट्रान्स टू इच अदर. हे दोन्हीही ट्रान्स येतात. परंतु C1 आणि C5 हे दोन्ही एकाच बाजूला आहेत म्हणून C1 आणि C5 ह्याचे ऍक्सेल बॉन्ड सिस आहेत म्हणजे एका बाजूला आहेत म्हणून ते सिस आणि हे दोन्हीही C1 आणि C2 हे अपोजिटला आहेत म्हणून ट्रान्स. एवढं लक्षात ठेवा. C1 and C2 आर ऍक्सल and C1 and C5 आर द ऍक्सेल बॉन्ड्स आर सिस. C1 and C2 हे जे ऍक्सल बॉन्ड्स आहेत ते ट्रान्स टू इच अदर आहेत आणि C1 and C5 मध्ये जे ऍक्सल बॉन्ड्स आहेत ते सिस टू इच अदर आहेत. तसंच C1 and C2 इक्विटोरियल बघा हा C1 and C2 हा इक्विटोरियल हे आपल्याला ट्रान्स मध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके. C1 and C2 नसणार आहे. C1 and C2 आर इक्विटोरियल. ओके. C1 and C2 हे जे आहेत C1 and C2 इक्विटोरियल दे ट्रान्स टू इच अदर आहेत. ओके. हे लक्षात ठेवा. आणि C1 ऍक्सियल म्हणजेच हा ऍक्सियल आणि C2 चा इक्विटोरियल हे आपल्याला सिस बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. 3 डायमेन्शन कॅरेक्टर्स मध्ये हे लक्षात घ्या. ह्या आणि हा C1 चा ऍक्सियल आणि C2 चा इक्विटोरियल हे एकाच बाजूला येतात आणि हे दोन इक्विटोरियल अपोजिट टू इच अदर असतात. दिसताना दिसतील ते एकाच बाजूला आहेत परंतु ते एकाच बाजूला नाही आहेत, ते आपल्याला एक्झॅक्टली अपोजिट आहेत. इथं आपल्याला अपोजिटपणा दिसतो परंतु हे 2 डायमेन्शनल कॅरेक्टर्स मध्ये असल्यामुळे आपल्याला इथं एकाच बाजूला वाटतात, तर हे एकाच बाजूला नाही 3 डायमेन्शन्स मध्ये आलं तर एक अप्पर आणि एक बिलो असा बघायला मिळतो. म्हणून C1 चा इक्विटोरियल आणि C2 चा इक्विटोरियल ट्रान्स आहे. जसं C1 आणि C2 चा ऍक्सियल ट्रान्स आहे तसं C1 आणि C2 चा इक्विटोरियल ट्रान्स आहे. परंतु C1 चा ऍक्सियल आणि C2 चा इक्विटोरियल हा आपल्याला सिस बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आता हे जे रोटेशन अबाउट प्रत्येक कार्बनला जे रोटेशन आहे ते रॅपिड आणि इझिली कन्वर्ट होतं. ते रॅपिड आणि इझिली कन्वर्ट होतं बिकॉज 111 डिग्रीचा बॉन्ड अँगल ईच अँड एव्हरी कार्बन मध्ये असल्या कारणानं इझी आपल्याला रोटेशन रॅपिड रोटेशन बघायला मिळतं आणि हे पोझिशन चेंज होते, हे लक्षात ठेवा. आणि बॉन्ड अँगल हा व्हेरी क्लोज टू 109 म्हणजे sp3 ला असल्या कारणानं आपल्याला ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड होत नाही, इझिली ट्रान्सफर होतं फ्रॉम वन पर्टिक्युलरली अरेंजमेंट टू अनादर अरेंजमेंट, स्पॅटियल अरेंजमेंट कशामध्ये चेअरमध्ये. पण हे होत असताना सायक्लोहेक्झेन हा ज्यावेळेला रॅपिड आणि इंटर कन्वर्ट इझिली होत असतं, इझिली कन्वर्ट होतं, रॅपिड होतं, त्यावेळेला सायक्लोहेक्झेन हा बोट फॉर्मेशन मध्ये एक्झिस्ट होतो. आणि हा बोट फॉर्मेशन जे आहे म्हणजेच ह्याचं कन्व्हर्जन आपण बोट फॉर्मेशन मध्ये केलं. हा तुमचा कार्बन नंबर हा 1, हा 1, हा 2, ओके, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. 1, 2, 3, ओके, हा 4, हा 5 आणि 6 असे बोट फॉर्मेशन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि हे ज्या वेळेला बोट फॉर्मेशन्स मध्ये येतात त्यावेळेला ते लेस स्टेबल येतात, कारण ह्याचं कन्व्हर्जन रॅपिड अँड कन्वर्ट एक वेळ अशी येते की ह्याच्यामध्ये सायक्लोहेक्झेनचा जो चेअर फॉर्मॅट आहे तो बोट फॉर्म सारखा आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि तो पर्टिक्युलरली लेस स्टेबल आहे कारण कार्बन आणि हायड्रोजन्स बॉन्ड हे अगदी म्हणजे प्रत्येक कार्बनचा हा 1, 2, 3, 4, 5, 6 ह्यांचे हायड्रोजन्स बॉन्ड्स हे व्हेरी क्लोज टू इच अदर आहेत. इथं हायड्रोजन बॉन्ड बघा ते सगळे स्कॅटर्ड मध्ये आहेत, स्टॅगर्ड कॅरेक्टर मध्ये येतात चेअर मध्ये, त्यामुळे चेअर हा स्टेबल फॉर्म मध्ये येतो. इथं काय होतं बघा, हा हायड्रोजन, ह्याचा हायड्रोजन, ह्याचा हायड्रोजन, ह्याचा हायड्रोजन, ह्याचा हायड्रोजन, ह्याचा हायड्रोजन, हा जवळ जवळ येतो म्हणजेच इक्लिप्स म्हणजे अगदी क्लोज टू इच अदर. मग क्लोज टू इच अदर असेल तर काय होईल, रिपल्शन जास्त येतं. कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड्स आर इक्लिप्स्ड. इक्लिप्स्ड म्हणजेच
व्हेरी क्लोज टू इच अदर, क्लोज टू इच अदर. आणि क्लोज टू इच अदर म्हणल्यावर रिपल्शन, रिपल्शन इज मोर. आणि रिपल्शन मोर म्हटलं की लेस स्टेबल. इथं काय आहे, हायड्रोजन बॉन्ड्स दे आर अवे फ्रॉम इच अदर आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. स्कॅटर्ड आहेत, स्टॅगर्ड आहेत, त्यामुळं आपल्याला चेअर फॉर्म हा स्टेबल बघायला मिळतो कुणापेक्षा, बोट फॉर्म पेक्षा. हे लक्षात ठेवा. आणि त्या बोट फॉर्मला सी फॉर्म म्हटलं जातं. परंतु ज्या वेळेला आपण न्यूमरिकल्स किंवा हे सोडवायला जातो त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या की बोट फॉर्म हा सगळ्यात अनस्टेबल आहे कुणापेक्षा, चेअर फॉर्म पेक्षा. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं. पुन्हा एकदा सांगतो, कन्फॉर्मेशन ऑफ अ सायक्लोहेक्झेन अकॉर्डिंग टू सॅशे अँड मोहर्स मध्ये जर बघितलं तर फ्री स्टेन आहे. फ्री स्टेन असल्यामुळे तो नॉन प्लॅनर स्ट्रक्चर येतो. दोन प्रकारचे आपल्याला कन्फॉर्मेशन बघायला मिळतात. एक चेअर कन्फॉर्मेशन ज्याला झेड फॉर्म म्हटला जातो आणि बोट फॉर्म ज्याला सी फॉर्म म्हटला जातो. तो लेस स्टेबल आहे. चेअर कन्फॉर्मेशन हा मोर स्टेबल आहे कारण का तो स्टॅगर्ड कॅरेक्टर मध्ये बघायला मिळतो. आणि बोट फॉर्मेशन हा इक्लिप्स कॅरेक्टरमध्ये, इक्लिप्स कॅरेक्टरमध्ये हे बॉन्ड्स आर व्हेरी मच क्लोज टू इच अदर आणि त्यामुळे रिपल्शन कॅरेक्टर बघायला मिळतं. परंतु तेच कॅरेक्टर चेअर फॉर्म मध्ये स्टॅगर्ड असल्यामुळं आपल्याला चेअर फॉर्म हा मोस्ट स्टेबल कॅरेक्टर बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आणि चेअर टू बोट, बोट टू चेअर हे रॅपिड कन्व्हर्जन होऊ शकतं. रॅपिड अँड इझिली कन्व्हर्जन होतं, एवढं लक्षात ठेवा. मग ह्यातला ऍक्सेल बॉन्ड परपेंडिक्युलर टू प्लेन आणि इक्विटोरियल बॉन्ड हा इन प्लेन असतो. मग तुम्हाला C1, C3, C5 हा ऍक्सेल बॉन्ड आहे. त्यातलं मी C3 आणि C4 सांगितलं. दिसायला जरी तुम्हाला डायग्रॅम मध्ये C3 खालती वाटतो आणि C4 वर वाटतो, परंतु 3 डायमेन्शनल कॅरेक्टरमध्ये C3 हा अबाव द प्लेन आहे आणि C4 मधला ऍक्सेल बॉन्ड हा बिलो द प्लेन आहे. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो, हा महत्वाचा कॅरेक्टर. आता मगाशी आपण बघितलं चेअर फॉर्म आणि बोट फॉर्म ऑफ अ सायक्लोहेक्झेन बघितलं. आता ह्याच्यामधली स्टॅबिलिटी बघायची आपल्याला. आता जर समजा हा CH3 म्हणजेच हा इक्विटोरियल मध्ये येणार आहे की नाही, हे दोन्हीही इक्विटोरियल मध्ये येतील. ज्या वेळेला ह्या इक्विटोरियल पोझिशन मध्ये CH3 कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ट्रान्स आहेत इच टू इच अदर. मी ज्या वेळेला इक्विटोरियलला मिथाइल ग्रुप असेल आणि ते ट्रान्स आहेत त्यामुळे त्याची मोर स्टॅबिलिटी बघायला मिळते. परंतु ऍक्सेल मध्ये आता कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 मध्ये जरी ते ट्रान्स असतील तरी सुद्धा त्यांची स्टॅबिलिटी ही कमी येते बिकॉज ऑफ अ अँग्युलर स्ट्रेन. इथं अँग्युलर स्ट्रेन जास्त असतो ऍज कम्पेअर टू पर्टिक्युलरली इक्विटोरियलला जर बल्कियर ग्रुप प्रेझेंट असेल तर. म्हणजे मिथाइल, इथाइल, प्रोपाइल ह्याच्यासारखे जर इक्विटोरियलला ग्रुप असतील कार्बन नंबर 1 आणि 2 हे ट्रान्स आहेत. ट्रान्स जरी असले, ट्रान्स असल्या कारणानं लक्षात घ्या इक्विटोरियल मध्ये आपल्याला बॉन्ड अँगल हा पर्टिक्युलरली म्हणजेच अँग्युलर स्ट्रेन हा जास्त असल्या म्हणजे कमी असल्या कारणानं आपल्याला इथं स्टॅबिलिटी जास्त बघायला मिळते कुणापेक्षा ज्या वेळेला ऍक्सेल मध्ये हे बल्कियर ग्रुप प्रेझेंट असतात. हे लक्षात ठेवा. हा एक महत्वाचा पार्ट झाला. आता दुसरा पार्ट, जर तुम्हाला हा कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर आपण जर हे घेतला इथं जर बघितलं कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 5 ह्यामध्ये जर तुम्ही घेतला तर तुमचा कार्बन नंबर 1 काय येणार आहे, इथं येणार आहे हा CH3. ओके, हा 1, इथं तुमचा 2, हा 3, हा 4 आणि इथं 5. हा इथं CH3. आता हे सिस टू इच अदर आहेत की नाही, ज्यावेळेला सिस टू इच अदर असतात त्यावेळेला दे आर लेस स्टेबल असतात, एवढं लक्षात ठेवा. परंतु तुमचा कार्बन नंबर 5 चा इथं CH3 इथं आहे आणि जर तो इक्विटोरियलला जर गेला CH3 तर मोर स्टेबल आणि हा लेस स्टेबल कॅरेक्टर बघायला मिळतं. परत सांगतो, अँग्युलर स्ट्रेन 3 डायमेन्शनल कॅरेक्टर्स मध्ये जे अरेंजमेंट येते त्यावेळेला, कारण का इथं इक्विटोरियल ओरिएंटेशन येतं आणि इथं आपल्याला पर्टिक्युलरली ऍक्सेल ओरिएंटेशन येतं.
ऍक्सेल ओरिएंटेशन्स मध्ये स्टॅबिलिटी ही कमी येते रादर दॅन इक्विटोरियल ओरिएंटेशन्स मध्ये, हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यासारखे प्रश्न काय विचारले जाऊ शकतात आपल्याला, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तर तो जो आपल्याला प्रश्न जो विचारला जातो तो एखादा प्रश्न घेऊया आपण की कशा पद्धतीनं आपल्याला नीट मध्ये किंवा JEE मध्ये प्रश्न विचारला जातो तो आपण बघूया. ठीक आहे. आता पर्टिक्युलरली असाच फॉर्म दिलेला आहे तुम्हाला. ओके, असे वेगवेगळ्या प्रकारचे 4 फॉर्म दिलेले आहेत. ओके, तर हे जे 4 फॉर्म्स आहेत हे 4 फॉर्म आपण बघूया कशा पद्धतीनं केले जातात. ठीक आहे. तर हे आपण पुसतो जरासं मी हा पार्ट. हे 2 स्ट्रक्चर्स ऍज इट इज ठेवूया आपण. ठीक आहे. आता हे स्ट्रक्चर्स पुसल्यानंतर आणखीन एक 2 स्ट्रक्चर्स, हा A येईल, हा B येईल. ओके, आता हा तिसरा कॅरेक्टर येईल तुमचा. हा तिसरा, तसंच हा चौथा. A, B, C आणि D असे तुमचे कॅरेक्टर्स आहेत. आता पहिल्यांदा बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. इथं हा CH3 इथं दिलेला आहे, एक CH3. ओके, इथं दिलेला आहे CH3 A ला. B ला दिलेला आहे इथं H, इथं CH3, इथं H, इथं CH3. ओके, C ला दिलेला आहे इथं H, इथं CH3 आणि पर्टिक्युलरली इथं CH3 आणि इथं H दिलेला आहे. आणि आपल्याला इथं परत दिलेला आहे CH3 आणि इथं H आणि इथं H आणि हा CH3 असं आपल्याला कॅरेक्टर दिलेला आहे. आता ह्याने काय विचारले बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट प्रिफर्ड कन्फॉर्मेशन ऑफ 1,2-डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. काय विचारलेलं आहे बघा, पर्टिक्युलरली विच वन ऑफ द फॉलोइंग, लिहून घ्या नीट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट प्रिफर्ड कन्फॉर्मेशन. Which one of the following is the most preferred conformation of a 1,2-dimethyl cyclohexane? 1,2-dimethyl cyclohexane हे लक्षात ठेवा. आता मगाशी आपण बघितलेलं होतं की ह्यातला जो मोस्ट स्टेबल फॉर्म कुठला येतो, तर इक्विटोरियल ला ज्या वेळेला बल्कियर ग्रुप असेल त्यावेळेला, तर हा काय आहे, ऍक्सल वरती आहे, लेस स्टेबल आहे. ह्या ऍक्सल आणखीन इक्विटोरियल ह्याच्यापेक्षा हा स्टेबल आहे. इथं काय आहे, परत इक्विटोरियल आणि ऍक्सल आहे. म्हणजेच इक्विटोरियल ला जे आहेत बल्कियर ग्रुप, ओके, 1 आणि 2 पोझिशनला त्यांच्यामध्ये अँग्युलर स्ट्रेन कमी असतो, म्हणजे स्टॅबिलिटी ही तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त बघायला मिळते. परत एकदा सांगतो, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट प्रिफर्ड कन्फॉर्मेशन ऑफ अ 1,2-डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. ह्याचं नाव येतं 1,2-डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. आता ह्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोस्ट स्टेबल फॉर्म कधी येतो, ज्यावेळेला इक्विटोरियलला म्हणजे कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 च्या इक्विटोरियल कॅरेक्टरला जर बल्कियर ग्रुप असतील तर तो स्टेबल कॅरेक्टर येतो, मोस्ट स्टेबल कॅरेक्टर येतो. हे मगाशी सांगितलं. हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला पर्टिक्युलरली JEE आणि नीटच्या कॅरेक्टर्स मध्ये. आता पुढचा प्रश्न कसा आलेला जातो हा सुद्धा आपण बघूया. ओके, लक्षात घ्या, ह्याच्यावरती JEE नीटला हे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न परत मी स्ट्रक्चर्स काढतो बघा. हा पहिला इथं हा OH, इथं OH दिलेला आहे. ठीक आहे. पुढं इथं OH, इथं H, B ला इथं H
आणि हा OH. ठीक आहे. सी ला काय केलेलं आहे त्याने, सी ला इथं H आणि इथं HO आणि इथं OH आणि हा OH. ओके. आणि इथं येईल हा H, हा OH. ओके. आणि इथं 4 म्हणजे कार्बन नंबर 2 पोझिशनला H अँड OH बघायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. आता इथं पुढे लक्ष घ्या, परत प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट स्टेबल. आता मोस्ट स्टेबल हे आपल्याला बघायचं आहे. आता मोस्ट स्टेबल मध्ये लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये ज्या वेळेला हायड्रॉक्सिल सारखा ग्रुप असतो, मोस्ट स्टेबल फॉर्म काढायचा आहे. मोस्ट स्टेबल हा मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मोस्ट स्टेबल फॉर्म मगाशी CH3 करता टाकलं, ज्या वेळेला इक्विटोरियल 1 आणि 2 ला असेल, म्हणजेच एकमेकाला ते ट्रान्समध्ये असतील, त्यावेळेला स्टॅबिलिटी जास्त बघायला मिळाली. परंतु ज्या वेळेला हायड्रॉक्सिल सारखा ग्रुप असेल तर त्यावेळेला लक्षात घ्या, जर हा कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 5 हे सिस टू इच अदर आहेत. काय आहे, सिस टू इच अदर आहेत. हे काय आहेत बघा, दोन्ही ट्रान्स टू इच अदर आहेत. 1 to 5 इथं सुद्धा काय येतात, ट्रान्स टू इच अदर आहेत, हे लक्षात ठेवा. आणि सिस मध्ये आपल्याला इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग काय बघायला मिळतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. एवढं म्हणजेच जे आपल्याला डायएक्सेल कॅरेक्टर्स मध्ये आहे. आता हे काय आहे, डायएक्सेल आहे. हा पण एक्सेल मध्ये येतोय, हा पण एक्सेल येतोय. डायएक्सेल इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे मोर स्टेबल आहे दॅन इक्विटोरियल अँड डायएक्सेल. म्हणून इथं लक्षात घ्या, डायएक्सेल हायड्रोजन बॉन्डिंग मोर स्टेबल दॅन इक्विटोरियल हायड्रोजन बॉन्डिंग or axial and इक्विटोरियल. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला हा A स्टेबल मध्ये येतो. एवढं डोक्यात ठेवलं की तुम्हाला पर्टिक्युलरली कन्फॉर्मेशन्स हे आपल्याला बघता येतात, कुठला स्टेबल फॉर्मॅट मध्ये येतो, एवढं लक्षात ठेवा. आता कुठल्याही गोष्टीला, आता तिसरा प्रश्न इथं प्रश्न विचारलाय बघा. पहिल्यांदा मिथाइल ग्रुप घेतला होता. मिथाइल ग्रुप ज्या वेळेला 1 आणि 2 ला इक्विटोरियल असेल तर तो स्टेबल येतो. हाय OH ग्रुप ज्या वेळेला अटॅच असतो त्यावेळेला कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 5 सिस असल्यामुळं त्याच्यामधला बॉन्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. कुणापेक्षा तर बीच्या इक्विटोरियल पेक्षा किंवा सीच्या इक्विटोरियल आणि एक्सेल पेक्षा. आणि इथं सुद्धा इक्विटोरियल अँड एक्सेल पेक्षा ह्या हायड्रोजन बॉन्डिंग पेक्षा हे इंटर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं. हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो, कारण का सिस टू इच अदर आहेत. इथं काय आहेत, ट्रान्स टू इच अदर आहेत. इथं सुद्धा आपल्याला ट्रान्स टू इच अदर बघायला मिळतात. आणि हे एक्झॅक्टली अवे फ्रॉम इच अदर आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजेच इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग लेस येतं डी मध्ये. समजलं. तर ह्या दोन ह्याच्यावर त्या कॅरेक्टर्स वरती आपल्याला पर्टिक्युलरली कुठला स्टेबल आहे आणि कुठला स्टेबल नाही आहे हे आपल्याला बघता येईल. आणखीन एक कॅरेक्टर बघूया, म्हणजेच आपल्याला समजून येईल की कशा पद्धतीनं स्टॅबिलिटी ही वर्कआउट केली जाते रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये. हे लक्षात ठेवा. कार्बन नंबर 1 आणि 2 मी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. ओके, हे डोक्यात ठेवा. ह्यामध्ये हे करू नका. ठीक आहे. हा बी, हा सी आणि हा डी. आता पुढचं जे कॅरेक्टर्स येतं त्यामध्ये आपण पहिला बघूया. ए मध्ये काय येईल, इथं OH, इथं C,
CH3 थ्राईस येईल आणि इथं H आणि इथं CH3 थ्राईस येईल. बी मध्ये काय येईल, इथं CH3 थ्राईस, ओके, इथं H, ओके, परत इथं CH3 थ्राईस आणि इथं H येईल, ओके, परत इथं C ला हा इथं H, हा CH3 थ्राईस येईल, ओके, आणि इथं जे येईल तो CH3 थ्राईस येईल. आणि हा जो चौथा पार्ट जो दिला आहे तो हा बोट फॉर्मेशन्स मध्ये काढलेला आहे. त्याने काय काढलेला आहे, बोट फॉर्मेशन्स मध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच हे असं हा बोट फॉर्मेशन्स मध्ये आहे. इथं H, हा CH3 थ्राईस C आणि इथं H CH3 थ्राईस C. आता ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की विच इज द मोस्ट स्टेबल कन्फॉर्मर्स, विच इज द मोस्ट स्टेबल कन्फॉर्मर्स, आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा. विच इज द मोस्ट स्टेबल. आता पर्टिक्युलरली 1,4 डाय टर्शरी ब्युटाइल सायक्लोहेक्झेन आहे. टर्शरी ब्युटाइल सायक्लोहेक्झेन हे कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. हे जे आहे CCH3, हा CCH3 थ्राईस म्हणजेच टर्शरी ब्युटाइल, म्हणजे हा CH3, इथं CH3 आणि हा CH3 म्हणजेच हा येईल टर्शरी ब्युटाइल कार्बन येतो. म्हणजे हा टर्शरी ब्युटाइल, हा टर्शरी ब्युटाइल, हा टर्शरी ब्युटाइल. आता तुम्हाला पर्टिक्युलरली ह्याचं जर महत्वाचा पार्ट जर बघितला तर ह्यामध्ये टर्शरी ब्युटाइल ज्या वेळेला कॅरेक्टर येतं, ओके, टर्शरी ब्युटाइल हे ज्या वेळेला कॅरेक्टर येतं तर आपल्याला बोट कन्फॉर्मेशन्स मध्ये टर्शरी ब्युटाइलचं कॅरेक्टर हे काय होतं की अल्काइल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्या कारणानं आपल्याला लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन डोनेशन होतं टुवर्ड्स द कार्बन. आणि मी सांगितलं की बोट फॉर्म हा लेस स्टेबल आहे, C फॉर्म येतो, ओके, त्याच्यामध्ये इक्लिप्स कॅरेक्टर आहे. आता ह्या इक्लिप्स कॅरेक्टर्स मध्ये काय होतं राजानो की पर्टिक्युलरली रिपल्शन हे होणारच आहे, रिपल्शन हे होणारच आहे. परंतु ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला महत्वाचा पार्ट जो येणार आहे, ओके, महत्वाचा पार्ट जो आपण बघणार आहोत ह्याच्यामधला तो, ओके, तो जर तुम्ही बघितला आहे तर बल्की ग्रुप हा जो प्रेझेंट आहे, लक्षात घ्या, बल्की ग्रुप हा ज्या वेळेला 1 ला इथं 1 आणि इथं 6 ला आहे, इथं बी ला सुद्धा 1 आणि 6 ला आहे, इथं सुद्धा 1 आणि 6 ला आहे. चेअर फॉर्म मध्ये ज्या वेळेला बल्की ग्रुप कुठल्याही पोझिशनला जरी तो आपल्याला प्रेझेंट असला तरी तो लेस स्टेबल असतो. परंतु ज्या वेळेला तो बल्की ग्रुप हा पर्टिक्युलरली आपल्याला बोट फॉर्म मध्ये ज्या वेळेला आपल्याला बघायला मिळेल ही 1 पोझिशन 1 2 3 4 5 6 ही 1-4 पोझिशनला ज्या वेळेला येईल त्यावेळेला बल्की ग्रुप जर 1 आणि 4 पोझिशनला असेल तर तो मोस्ट स्टेबल येतो, एवढं लक्षात ठेवा. 1-4. मग आता लक्षात घ्या, पहिलं सांगितलं मिथाइल ग्रुपचं स्टॅबिलिटी ही कशावरनं आपण डिस्कस केली राजानो, तर मिथाइल ग्रुपची स्टॅबिलिटी ही
आपण पर्टिक्युलरली इक्विटोरियल कॅरेक्टर 1 आणि 2 पोझिशनला आहे तर ओके. जर OH ग्रुप असेल तर तो कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 5 ला सिस असेल तर त्याची स्टॅबिलिटी जास्त ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ज्या वेळेला पर्टिक्युलरली जो टर्शरी ब्युटाइल आहे, जो बल्कियर ग्रुप आहे, ज्या वेळेला बोट फॉर्मच्या 1 and 4 पोझिशनला प्रेझेंट असतो, जेवढा बल्कियर ग्रुप जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त कुणाची, बोट फॉर्मची ऍज कम्पेअर टू अदर चेअर फॉर्म. हे लक्षात ठेवा. ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग कॅरेक्टर ऑफ अल्काइल ग्रुप हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द स्टॅबिलिटी ऑफ पर्टिक्युलरली सायक्लोहेक्झेन आणि त्याचा चेअर फॉर्म आणि बोट फॉर्मचा. आता लक्षात घ्या बाळांनो की आपल्याला हा पार्ट आपण जो बघितला तो सगळा आयसोमेरिझम कॅरेक्टर्स मध्ये बघितलं. तर इथं आयसोमेरिझम हे कॅरेक्टर्स आपलं संपतं. आता महत्वाचे 2 पॉइंट्स जे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण जे बघितले तो पहिला म्हणजेच IUPAC नॉमेनक्लेचर आणि दुसरा येतो तो आयसोमेरिझम. आयसोमेरिझम हा चांगल्यापैकी करायचा आहे, आपल्या लक्षात घ्या. तर आयसोमेरिझम मध्ये चेन, पोझिशन, मेटामेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, ओके, रिंग आयसोमेरिझम, रिंग चेन आयसोमेरिझम हे कॅरेक्टर्स इझिली आपल्याला समजून येऊ शकतात. परंतु ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये जो D and L फॉर्म कसा कॅल्क्युलेट करायचा, मेसो फॉर्म कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि रेसिमिक मिक्सचर सुद्धा कॅल्क्युलेट कसं करायचं. त्याच्यानंतर हाऊ टू आयडेंटिफाय R and S कॉन्फिगरेशन हा पार्ट बघितला. त्याच्यानंतर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हे सिस काय आहे, ट्रान्स काय आहे बघितलं. हाऊ टू कॅल्क्युलेट म्हणजे पॉलीइन्स असतील, डबल बॉन्ड कॅरेक्टर हे एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर्समध्ये जर प्रेझेंट असतील तर कशा पद्धतीनं, ऑड कार्बन असल्यावर कसं, इव्हन कार्बन असल्यावर कसं हे आपण बघितलं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला डायस्टेरिओमर्स, इरिथ्रोथ्रिओ म्हणजे काय बघितलं. आणि सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर सगळ्यांनी विसरू नका की आपण वेज डॅश फॉर्म्युला, सॉ हॉर्स फॉर्म्युला, ओके, न्यूमान्स प्रोजेक्शन आणि फिशर्स प्रोजेक्शन हे बघितलं. वेज डॅशचं फिशर्स मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, ओके, हे आपण बघितलं. सॉ हॉर्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली स्कॅटर्ड कसं आहे, स्टॅगर्ड कसं आहे हे आपण कॅरेक्टर्स सगळे आरामात बघितलेले आहेत आणि हे सगळं समजलेलं असेल असं मी आता मानतो. परंतु लक्षात घ्या, 11वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जे आपण IUPAC नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम हे जे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले जे पार्ट आहेत पुन्हा पुन्हा वाचा, रिपीट करा, परत एकदा व्हिडिओज बघा. आणि तुम्हाला जर काय समजलं नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, म्हणजेच काय होईल त्याचं एक्सप्लेनेशन्स मला देता येईल. ही एवढी नुसतं एकदा समजावून सांगितलं म्हणजेच लगेच आलं असं ही कन्सेप्ट नाही आहे. ह्याच्यावरती प्रॅक्टिस भरपूर करावी लागते. आणि ह्या प्रॅक्टिस करता मी एका पुढच्या आठवड्यानं तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघितले आयसोमेरिझम आणि IUPACचे की त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावरती MCQs पाठवणार आहे आणि ते MCQs आपण सोडवायचे आहेत हे लक्षात ठेवा. त्याची ऑलरेडी एक PDF तयार करेन, तुम्हाला पाठवेन आणि मग एका लेक्चरला आपण फक्त MCQs हा पार्ट IUPAC आणि आयसोमेरिझम कॅरेक्टर्स मधला आपल्याला घ्यायचा आहे हे डोक्यात ठेवायचं आहे सगळ्यांनीच. ठीक आहे. मग आता इथं आपण पर्टिक्युलरली आयसोमेरिझम आणि IUPAC कॅरेक्टर संपल्यानंतर पुढचा जो पार्ट बघणार आहोत तो म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन, मेसो इफेक्ट असे आपल्याला इफेक्ट बघायचे आहेत. त्यानंतर होमोलायटिक बॉन्ड फिशन म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात बॉन्ड फिशन म्हणजे काय, इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, फ्री रॅडिकल म्हणजे काय, ओके, नंतर कार्बोकॅशन म्हणजे काय, कार्बॅनियन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे ह्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. हे लक्षात ठेवा. आता पहिला पार्ट आपण बघितला की पर्टिक्युलरली प्युरिफिकेशन मेथड्स काय आहेत हे बेसिक कन्सेप्ट बघितलं. क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बघितलं. होमोलोगस सिरीज म्हणजे काय, डिफरंट टाइप्स ऑफ ग्रुप बघितले.
IUPAC हे नॉमेनक्लेचर, पॉलिफंक्शनल, एरोमॅटिकला कसं देतात, पॉलिफंक्शन्स कसं देतो, नॉर्मल कसे आहेत हे आपण बघितलं आणि आयसोमेरिझम कॅरेक्टर बघितलं. त्याच्यानंतर बेसिक मधला जो 11वीतनं 12वीला जाताना हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला बेसिक कॅरेक्टर जे येणार आहे ते म्हणजेच इलेक्ट्रॉन्सची पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स म्हणजे इलेक्ट्रॉन्सची मूव्हमेंट, म्हणजेच त्याला इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बॉन्ड हा फॉर्म होतो. कसा होतो रे, तर एक तर इलेक्ट्रॉन डोनेट करून आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून. इलेक्ट्रॉन डोनेट आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. कारण इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की NaCl हे जर कॅरेक्टर घेतलं तर NaCl मधला एक इलेक्ट्रॉन डोनेट होतो Na मधला आणि Na वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीन तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि क्लोरीन वरती होतं निगेटिव्ह चार्ज. आणि NaCl हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे जो आपल्याला NaCl मध्ये बॉन्ड बघायला मिळतो तो हा आयन म्हणजे हा कॅशायन आणि हा एनायन, ह्या एनायन आणि कॅशायनच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे जो बॉन्ड तयार होतो त्याला आयोनिक बॉन्ड म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे की Na स्वतःचा इलेक्ट्रॉन देऊन तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक नोबल गॅस अचीव करतो आणि क्लोरीन तो ऍक्सेप्ट करून स्वतः नोबल गॅस कॉन्फिगरेशन अचीव करतो. स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन अचीव करतो म्हणजेच काय की तुम्हाला माहिती आहे की नोबल गॅसचं ऑक्टेट म्हणजेच लास्ट व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. ते 8 इलेक्ट्रॉन्स जर कुठल्याही एलिमेंट्स मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स जर असतील तर तो स्टेबल येतो. परंतु Na मध्ये नाही आहे, तसं Cl मध्ये नाही आहे. म्हणून Na काय करतो, स्वतःचा इलेक्ट्रॉन देऊन स्वतःचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा तऱ्हेने ऍडजस्ट करतो की ते स्टेबल व्हावं इलेक्ट्रॉन डोनेट करून. म्हणजेच Na जर तुम्ही बघितला तर Na हा 11 हा ॲटॉमिक नंबर आहे आणि म्हणून आपल्याला इथं 1s2, 2s2, 2p6 and 3s1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. आता ह्या 3s1 मुळे आपल्याला स्टॅबिलिटी मिळत नाही Na. मग बघा तुम्ही इथं ह्या शेवटला एनर्जी लेवल नंबर 2 मध्ये म्हणजे हा K आणि हा L मध्ये 6 2 8 आहेत की नाही. मग हे 8 इलेक्ट्रॉन्स येण्याकरता तो काय करतो, हा आपल्याला एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो. कशामध्ये, NaCl मध्ये. आता क्लोरीन मध्ये काय आहे, 17 आहे बघा. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5 असं आपल्याला बघायला मिळतं. ओके, म्हणजे हे 6 4 10 आणि हे 17. आता ह्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन ऍड केला तर तिसऱ्या एनर्जी म्हणजे हा बघा KLM, 3s म्हणजे M एनर्जी, ह्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड केला म्हणजे 6 2 8 झाले की नाही. म्हणजे क्लोरीन सुद्धा काय केलं, नोबल गॅस कॉन्फिगरेशन अचीव केला. कसं तर Na डोनेट करून आणि क्लोरीन ऍक्सेप्ट करून. काय तर डोनेट इलेक्ट्रॉन आणि ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन करून स्वतःच काय केलं, कन्व्हर्जन केलं पर्टिक्युलरली कॅशायन अँड एनायन मध्ये. आणि ह्या कॅशायन अँड एनायन मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन येऊन NaCl आयोनिक बॉन्ड येतो. परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे राजानो, ज्या वेळेला आपण हायड्रोकार्बन्स बघतो म्हणजेच थोडक्यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघतो त्यावेळेला पर्टिक्युलरली म्युच्युअल शेअरिंग आहे, म्हणजेच इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. कारण का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी असल्यामुळं कार्बन कार्बन मध्ये, कार्बन क्लोरीन मध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होऊन बॉन्ड तयार होतो आणि तो बॉन्ड म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. मग कोव्हॅलेंट बॉन्ड होत असताना लक्षात घ्या इथं इक्वल शेअरिंग हा महत्वाचा क्रायटेरिया येतो आणि इक्वल शेअरिंग हा इम्पॉर्टंट आहे. कारण इक्वल शेअरिंग असल्यामुळे म्हणजे म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच
कार्बन कार्बनमध्ये, कार्बन क्लोरीनमध्ये, कार्बन फ्लोरीनमध्ये काय होतं, इक्वल शेअरिंग येतं. आणि इक्वल शेअरिंग म्हणजे ज्याला म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, ओके, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतं. आता ह्या गोष्टी आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये बघणार आहोत. मग ज्या वेळेला म्युच्युअल शेअरिंग येतं त्यावेळेला कोव्हॅलेंट बॉन्ड येतो, आणि ज्या वेळेला डोनेशन अँड ऍक्सेप्टन्स येईल त्यावेळेला आयोनिक बॉन्ड येतो. मग आपल्याला काय बघायचं आहे, कोव्हॅलेंट बॉन्डचं कॅरेक्टर हे महत्वाचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आहे, हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून ज्या वेळेला पुढच्या ज्या कन्सेप्ट बघणार आहोत, जे बॉन्ड फिशन असेल, इलेक्ट्रोफाईल असेल, ओके, कार्बोकॅशन कार्बॅनियन असतील, किंवा आपल्याला वेगवेगळ्या टाइप्सचे इंडक्टिव्ह इफेक्ट्स असतील, मग ते वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स असतील, मग तो इंडक्टिव्ह असेल, इलेक्ट्रोमेरिक कॅरेक्टर्स असेल, हायपर कॉन्ज्युगेशनचा कॅरेक्टर असेल, त्यावेळेला आपल्याला ही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ कोव्हॅलेंट आणि त्याची मुवमेंट, त्याची डिलोकलायझेशन म्हणजेच स्थानांतर करणे, एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत जाणे, त्याला डिलोकलायझेशन फॅक्टर म्हणतात, किंवा मुवमेंट फॅक्टर म्हणतो, किंवा मायग्रेशन फॅक्टर जो आहे तो सगळ्यात इथं महत्वाचा ठरतो. कारण का कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झालेला आहे. आणि हायड्रोकार्बन्स म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आणि मग हे जर इम्पॉर्टंट कॅरेक्टर असेल तर पहिल्यांदा आपल्याला पर्टिक्युलरली मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स हे कसे होतात हे आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता मी मगाशी सांगितलं मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता कुठल्याही कार्बन कार्बन बॉन्ड असेल, ओके, आता हा आपल्याला जर कार्बन कार्बन बॉन्ड असेल, कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल, त्यावेळेला शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स होतात, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला सिंगल सिंगल बॉन्ड मध्ये येतं त्यावेळेला हा बॉन्ड ब्रेक होतो, आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर दुसरा ग्रुप आपल्याला अटॅच होतो आणि आपल्याला तो परत बॉन्ड तयार होतो, हे लक्षात ठेवा. परंतु ज्यावेळेला डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं त्यावेळेला मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता बघा इथं मी सगळ्यात शेवटी दिलेला आहे बघा. पहिल्यांदा शेवटला जो दिलेला आहे तो हाफ हेडेड कर्व दिलाय. ज्यावेळेला सिंगल बॉन्ड असतो, आपल्याला सिंगल बॉन्ड हा शेवटला बघायचा आहे. पहिल्यांदा बघा, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स शोन बाय अ कर्व्ड एरो, कर्व एरोनं दाखवलं जातं. कारण कुठल्याही केमिकल रिएक्शन्स मध्ये रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉनचं पेअर इज गोइंग टू बी टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन अ बॉन्डिंग. मग म्हणजे ज्या वेळेला समजा तुमचा हा सी इथं एच, इथं एच, हा एच, हा एच, हा एच आणि हा एच असेल, हा आपल्याला जर हायड्रोजन इलिमिनेट केला किंवा रिप्लेस केला बाय क्लोरीननं, त्यावेळेला काय होईल, हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही आपल्याला रिप्लेस होणार आहे क्लोरीननं. म्हणजेच काय होईल, देयर इज अ चेंज, म्हणजेच काय, रिडिस्ट्रीब्युशन. कोणाचं, तर क्लोरीनच्या इलेक्ट्रॉनचं रिडिस्ट्रीब्युशन होणार आहे, आणि हायड्रोजनच्या सुद्धा ह्याचं डिस्ट्रीब्युशन आणि रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार आहेत. मग तो सिंगल बॉन्ड कॅरेक्टर मध्ये असू दे किंवा डबल बॉन्ड कॅरेक्टर्स मध्ये असू दे. आणि म्हणून रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इज व्हायटल ड्यू टू चेंज इन अ बॉन्डिंग इन अ केमिकल रिएक्शन्स, आणि त्यामुळे आपल्याला कर्व्ड एरोनं दाखवला जातो. आता पहिलं काय आहे, पहिला जो पार्ट येतो, जे पहिलं कॅरेक्टर जे येतं, तर शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर पाय बॉन्ड, म्हणजे जिथं डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, पाय बॉन्ड टू ऍडजस्टंट बॉन्ड. म्हणजे काय होतं, हा पाय बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स हे दुसऱ्या ऍडजस्टंट बॉन्डला आपल्याला काय होतात, डिस्ट्रीब्यूट किंवा रिडिस्ट्रीब्यूट होतात, आणि तुम्हाला हा पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स बघायला मिळतं. दुसऱ्यामध्ये काय होतं, शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ पाय बॉन्ड टू ऍडजस्टंट ऍटम. वाय हा ऍडजस्टंट ऍटम आहे, ऍडजस्टंट ऍटम वरती जातो, म्हणजे वाय हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो, कारण पाय इलेक्ट्रॉन्स दे आर गोइंग टू गेट शिफ्टेड टुवर्ड्स द ऍटम. पुढचा पार्ट काय येतो, शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम ऍटम टू ऍडजस्टंट, म्हणजेच हा वाय टू धिस ऍडजस्टंट, आणि म्हणून डबल बॉन्ड कॅरेक्टर मिळतं. आणि शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स
ज्यावेळेला सिंगल बॉन्ड असेल, सिंगल बॉन्डमध्ये ज्यावेळेला इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात त्यावेळेला हा आपल्याला पर्टिक्युलरली हाफ हेडेड कर्व दाखला. हा क्लोरीन ऍटम स्वतः जो इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे दुसऱ्या क्लोरीन बरोबर स्वतःकडे ठेवतो आणि हा सुद्धा क्लोरीन स्वतःकडे ठेवतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय काय ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉन दिले जातात आणि काय काय ठिकाणी स्वतःचे इलेक्ट्रॉन्स स्वतःकडेच बॉन्ड डिस्ट्रीब्युशन आणि रिडिस्ट्रीब्युशन्स मध्ये ते इलेक्ट्रॉन्स ऍज इट इज हेल्ड डाऊन केले जातात. आणि म्हणून इथं क्लोरीन इन अ सिंगल, ज्यावेळेला सिंगल क्लोरीन इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळेला देअर इलेक्ट्रॉन्स विथ देमसेल्व्स, म्हणजे तो क्लोरीन ऍटम स्वतःकडेच तो इलेक्ट्रॉन्स ठेवतो. किंवा ज्यावेळेला शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस इन अ सिंगल कॅरेक्टर, सिंगल बॉन्ड कॅरेक्टर्स मध्ये हाफ हेडेड कर्व एरो हा बघायला मिळतो. आणि म्हणून जी मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे हे सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं. आता तुम्हाला नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड झालेलं नसल्यामुळं नेमकं कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो तर मी सांगितलं तुम्हाला शेअरिंग, म्युच्युअल शेअरिंग, म्हणजेच प्रत्येक ठिकाणी आपल्याला शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे सिंगल बॉन्ड हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे होतो. आणि शेअरिंग होत असताना हा एक्सल म्हणजेच अलॉंग विथ इंटरन्यूक्लिअर ऍक्सेस जर ऑर्बिटलचं ओव्हरलॅप झालं आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झालं तर सिग्मा बॉन्ड तयार होतो. कुठला बॉन्ड तयार होतो? सिग्मा बॉन्ड. जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मधला जो कार्बन आहे तो सिग्मा बॉन्ड. कसं? जर को एक्सल ओव्हरलॅपिंग बिटवीन ऑर्बिटल्स झाले, ऑर्बिटल कुठले पाहिजेत? लास्ट ऑर्बिटल असतील तर. परंतु ज्यावेळेला पाय बॉन्ड क्रिएट होतात त्यावेळेला हे को एक्सेल न होता राजांनो लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये साइड वाईज म्हणजेच परपेंडिक्युलर टू इंटरन्यूक्लिअर ऍक्सेस, परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लिअर ऍक्सेसला ज्यावेळेला ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅप होईल म्हणजेच साइड वाईज ओव्हरलॅपिंग म्हणतात, त्याला लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणतात, त्यावेळेला पाय बॉन्ड तयार होतो. आणि साइड वाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग मध्ये जो पाय बॉन्ड आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही मॅक्झिमम एकमेकांमध्ये मिक्स होत नाही किंवा ओव्हरलॅप होत नाही, म्हणून पाय बॉन्ड हा वीक असतो कुणापेक्षा? सिग्मा बॉन्ड मध्ये को एक्सल ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे असं ओव्हरलॅपिंग आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही मॅक्झिमम एकमेकांमध्ये मिक्स होते, ओव्हरलॅप होते, म्हणून सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. कारण को एक्सल ओव्हरलॅपिंग आहे. पाय बॉन्ड मध्ये लॅटरल ज्याला साइड वाईज ओव्हरलॅपिंग परपेंडिक्युलर टू इंटरन्यूक्लिअर ऍक्सेस आहे म्हणून तो वीक आहे. हा बेसिक डिफरन्स सिग्मा आणि पाय बॉन्ड मध्ये आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पाय बॉन्डला स्मॉल एनर्जी लागते कन्व्हर्जन होण्याकरता. आणि म्हणून इथं शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम पाय बॉन्ड टू ऍडजसंट बॉन्ड हे आपण बघितलेलं आहे. पाय बॉन्ड टू ऍडजसंट ऍटम अँड ऍटम टू ऍडजसंट आपल्याला बॉन्ड हे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की डिस्ट्रीब्युशन अँड रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे दॅट इज अ मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ केमिकल रिएक्शन. ओके, it's going to takes place because of a distribution and redistribution character. हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट येतो. उद्याच्याला आपण मग होमोलायटिक बॉन्ड फिशन, हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन म्हणजे काय हे बघून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.